रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्याची परवानगी दिली होती, पण ही परवानगी 30 दिवसांसाठीच होती. आता अमेरिकेने म्हटलंय की ती मुभा पुढे वाढवली जाणार नाही. एस्टिन फाईलच्या अगोदर भारत रशियाकडून ऑइल पाहिजे तेवढं घेत होता आणि अमेरिकेला ठणकावून सांगत होता की आम्ही तुमचं ऐकणार नाही, तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो. पण जशी एस्टिन फाईल आली त्याच्यानंतर भारत अमेरिकेचं सर्व ऐकायला लागला. इव्हन अमेरिकेने आपल्या देशाला सांगितलं की तुम्हाला फक्त 30 दिवसाची सूट देतो, जा तुम्ही तेल घ्या, जोपर्यंत इराण युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा दिलासा देत आहे. पण आता 30 दिवस होऊन गेलेत आणि अमेरिकेने स्पष्ट सांगितलेलं आहे ह्याच्या पुढे आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ शकत नाही. तुम्ही जे ऑइल आहे तुम्ही आमच्याकडून घ्या किंवा इराण वगैरे जे आहे त्यांच्याकडून घ्या, पण इराण ते पाठवू शकत नाही. आता राहिली गोष्ट रशियाकडून घेणे. खुद्द भारताने सांगितलं की आता रशिया आम्ही तुमच्याकडून ऑइल घेऊ शकत नाही. रशिया डिस्काउंटवरती द्यायला सुद्धा तयार आहे, तरी भारत ते घेत नाही. का? कारण की आता आपण अमेरिकेचा ऐकत आहोत, आपण अमेरिकेच्या पायाखाली लोटांगण करत आहोत. अमेरिका ही कोणाचीच नाही. 1971चं युद्ध असो किंवा आत्ताचं झालेलं ऑपरेशन ह्याच्यामध्ये अमेरिका दिला आहे, तरी पण आपण अमेरिकेच्याच पायाशी जात आहोत. का? कारण की कोणाचं तरी ह्याच्यामध्ये काहीतरी लपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. दुसरी गोष्ट, अमेरिकेचं आपण काय ऐकायचं? आपण लोकतंत्र आहोत. लोकतंत्रामध्ये कोणताही देश कोणाचं ऐकत नसतो. त्या जनतेचंच भलं करण्यासाठी लोकतंत्र असतो. पण अमेरिकन लोक आणि अमेरिका बघा त्यांच्या लोकांसाठी सर्व काय करत आहे. इव्हन ते दुसऱ्या देशावर टॅरिफ लावत आहेत, पाहिजे तेव्हा युद्ध करत आहेत, पण कधीही दुसऱ्यांचं ऐकत नाही. पण आपला देश हा बघा आज वेगळ्या पॉलिसीमध्ये चाललेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला शिकण्यासारखं आहे की एक इराणसारखा देश, चायना आणि रशिया हे कोणाचंही ते ऐकत नाही आणि ह्यामुळे ते लोक आज एवढे पॉवरफुल होत चाललेले. अमेरिका हा जगातला सर्वात नालायक देश आहे. ह्या जगात जेवढे काही प्रॉब्लेम आहेत हे फक्त आणि फक्त अमेरिकेमुळे आहेत आणि तरीसुद्धा आपला देश आज त्यांच्या लोटांगण घालत आहे. हे पूर्णपणे चुकीचं चाललेलं आहे. आपल्याला रशियाकडून याच्या अगोदर पेट्रोल कमी प्राईसमध्ये भेटत होतं तेव्हा खूप सारे कंपन्या होत्या, त्यांनी खूप फायदा उचलला. पण आता जेव्हा पेट्रोल आपल्याला महागड्या भेटत आहे त्यांनी त्याच प्राईसमध्ये विकलं पाहिजे. का? कारण की ऑलरेडी तुम्ही ह्याच्यामध्ये खूप सारा नफा कमवलेला आहे. पण आज जनतेला जर पेट्रोल तुम्ही महाग द्याल तर नफा जो कमवला होता त्याचं काय करणार तुम्ही? कारण की ह्याने फक्त काही कंपन्यांचे लोक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अजून गरीब होत चाललेला आहे. देशाचं नुकसान होत चाललेलं आहे.